सर्वात पहिले धन्यवाद. मला दरवर्षी या एकादशीच्या निमित्ताने सगळ्यांची जी भेट होते त्याच्यासाठी मला बोलवण्यात येतं. माझ्या हातून पूजन, सगळ्यांच्या हातून पूजन, माझ्या मुखातनं काही वेदोच्चार मंत्र की जे आपल्याला आपल्या या सोन्यारूपी मेंदूला सगळ्यात लहान आहे वाटतं मी इथे. माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे लोक या ठिकाणी, मी काय मार्गदर्शन करणार. पण ही पात्रता आपल्याला काही प्रामाणिक काम केल्यामुळे मिळत असते. आपल्या प्रत्येकाला एक परमेश्वराचा आशीर्वाद मिळत असतो. आज या ठिकाणी तुळशी पूजनाच्या निमित्ताने आपण आलोय, परंतु नॉर्मली जसा नेहमीसारखा संडे का हा. आताच सरांनी सांगितलं की मेल्यानंतर सगळे स्तुती म्हणतात, हा असा होता तसा होता. तर त्यालाच मी पुढे जर कधी कंटिन्यू करेल तर आपण समजा मेलोय, अंथरुणावर नाही आपण चितेवर झोपलोय आज सकाळी किंवा घरी गेल्यावर एकदा ट्राय करून बघा आणि एकदा थोडस देहातून बाहेर येऊन सूक्ष्म देहाने बघा की काय चाललंय. नॉर्मल सारखाच दिवस आहे का आजचा. बरं आपण चितेवर झोपलोय आणि हे 2-4 लोक रडतायत आणि तेव्हा चितेवर आपण डोळे बंद केले आणि उठून बसलो चितेवर. हा जास्त रडतोय, तू इकडे ये. हा जास्त रडतोय, तू पण इकडे ये. असं जर कधी उठून आपण बोललो तर तो व्यक्ती येईल का? काय करेल तू? चितेवर जर कधी एखादा व्यक्ती उठून बसला आणि सांगितलं की मी मेलो नाही, तर त्यांना खरं वाटेल का? रडणाऱ्या लोकांना किती लोक रडणार आहे सांगा बरं. तर हे जे लोक आहेत, आपल्याला कोणी त्याच्यातला एखाद किडनी देईल का रडणाऱ्यांपैकी? कोणासाठी करतोय आपण हे सर्व? हे पूजन कोणासाठी चाललंय? हे तर मागच्या वर्षी पण झालं होतं. परंतु आपल्या वृक्ष लावण्यासाठी जमीन पाहिजे, राहण्यासाठी जमीन पाहिजे. भूमी ही देवता आहे. या भूमीवर हे जिहादी आक्रमण चाललंय हे आपण ओळखलेलं नाही. तर नॉर्मल संडे नाहीये हा, एकादशी. एक आणि एक 11 नाहीये, तर एक आणि एक 121 आहे. एक आणि एक 1001 आहे. मधला शून्य व्हायचंय आपल्याला. हे जिहादी आक्रमण जे चाललेलं आहे, अक्षरशः कलमा पडून त्या ठिकाणी तुम्हाला मारण्यात येतं. आपण इथे शांतपणे का ऐकत बसलोय? कारण की आपल्या चौघांमधला एक व्यक्ती तिथं गेला नाही. 28 मधला नव्हता आपला व्यक्ती. वाट बघतोय आपण आपल्या घरातला व्यक्ती जायची, तेव्हाच ते लोक जॉईन करतात. तेव्हाच त्या लोकांना धर्म काय ते कळतं. जेव्हा आपल्या घरातलं जाईल तेव्हा कळतं. मागच्या आकडेवारीमध्ये मागच्या वर्षी 14,000 मुली गायब झालेल्या आहेत. अफगाणिस्तानात किंवा बाकीच्या अन्य देशात 20-20 लाख रुपयात त्या मुलींना विकून टाकण्यात येतंय. वेश्या व्यवसायामध्ये आपल्या मुलींना खेचलं जातंय. कुठे आपली मानसिकता? नॉर्मल संडे नाहीये हा. हा काहीतरी शिकण्याचा, काहीतरी काम करण्याचा संडे आहे. आपले पूर्वज असं नारळ नाही फोडायचे, डायरेक्ट उडवायचे, मुंडकं उडवायचे. असा कोहळा नाही कापायचे, डायरेक्ट त्याच्यातनं पूर्ण आतड्या बाहेर करायचे. असे आपले पूर्वज आहेत सर्वांचेच. फ्रीडम फायटर होते आपले पूर्वज. आणि आपण काय नुसतं चहा खा, पोहे खा, पशुतुल्य जीवन जगून उपयोग नाही मित्रांनो. आज आपल्याला युद्धात उतरलं पाहिजे. तो बसला होता गाई चारत, बासरी वाजवत बसला होता तो जंगलामध्ये. त्याला काही गरज नव्हती महाभारत घडवायची. पण हे अवलादी साप कितीही दूध पाजलं तरी तो तुम्हाला डसणारच आहे. 20 वर्ष सापाला पाळल्यानंतर तो चावणार नाही असं आहे का? चावणं त्याचा गुणधर्म आहे. हा साप ओळखायचा आहे आपल्याला. कुठला आहे हा साप जो आपल्या हिंदू धर्माला डसतोय? फळं घेताना विचार करा की संत्रीमध्ये इंजेक्शन तर नाही मारलंय. नपुंसकतेचं इंजेक्शन मारून फळं विकतायत आज लोक. का लोकांना संततीचे प्रॉब्लेम होत आहेत? काही लोकांना मुलं बाळ होत नाही. का होत नाही? की त्याने ज्यूस पिलाय जाऊन तिकडं. त्या ज्यूस मध्ये ऑलरेडी पिठी साखरेमध्ये त्यांनी रसायन टाकले होते, केमिकल टाकले होते, तुमचा वंश न वाढू देण्यासाठी. केळांमध्ये इंजेक्शन सापडतायत. आपली भूमी बळकवली जाते. ती भूमीच नाही राहिली तर कुठे झाडं लावणार, कुठे प्रोग्राम करणार आपण? त्यामुळे हा जन्म असाच घालू नका वाया.
काहीतरी विशेष आपल्या हातून कर्म झालं पाहिजे. शेवटी प्लास्टिकच्या चंदनाच्या माळा लागणार आहेत आपल्या सर्वांच्या फोटोवर. ओरिजिनल चंदनाचे लागणार नाही, प्लास्टिकच्या लागणार आहे. त्यामुळे ह्या जन्म वाया घालून काही उपयोग नाही. काहीतरी धर्माचं कार्य, देवाला नाही चुकलं आपल्याला चुकणार आहे का? धर्माचं कार्य नुसतं असंच करून चालणार नाही, तिथे आपल्याला युद्धात उतरावंच लागेल. त्यामुळे सर्वांनी देशासाठी, धर्मासाठी 1 तास, जसा वर्षातनं हा 1 दिवस देतोय आपण, तसं रोज 1 तास दिला तर पुढची येणारी पिढी किमान आपल्याला आशीर्वाद देईल की आम्ही जिवंत तरी राहिलो. संख्या कमी होत चालली आपली. त्यामुळे सर्वांनी देश, देह, धर्मासाठी थोडं योग्य बलिदान केलं पाहिजे. आणि या पूजनाच्या निमित्ताने का असेना आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. जर कधी आपली संस्कृती आपली जपली नाही तर एक दिवस तुम्ही सुद्धा, कलमा आला नाही म्हणून तुमचा सुद्धा मृत्यू होईल, तुमची सुद्धा सुनता होईल, तुम्हाला सुद्धा हलाला या प्रकारामध्ये तुम्हाला घेतलं जाईल. त्यामुळे आपल्याला काहीतरी देशासाठी, धर्मासाठी, हिंदुत्वासाठी काहीतरी करायचंय. त्यामुळे सर्वांनी रोज घरी पूजन करा. तसेच मला असं वाटतं की एक प्रोग्राम प्रत्येकाकडे, प्रत्येक सोसायटीमध्ये हनुमान चालीसा पठणाचा, महाआरतीचा झाला पाहिजे. प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये, प्रत्येकाच्या सोसायटीत छोटी मूर्ती असते, मंदिर असतं, आपल्या घरातलं हे असतं. तर प्रत्येकाने याच्या निमित्ताने आठवड्यातनं, महिन्यातनं एकदा, एखादा रविवार म्हणा, बुधवार म्हणा, काहीतरी हे प्रत्येकाने उपक्रम असा राबवला पाहिजे की प्रत्येकाने 4 लोकांना बोलवून कुठलं तरी स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा, पठण म्हणा, प्रार्थना म्हणा, सूक्त म्हणा, प्लॅनिंग म्हणा, तुमच्या बिझनेसचं प्लॅनिंग म्हणा, हेल्थचं प्लॅनिंग म्हणा. आज हेल्थ नकोय काय? 100 ग्रॅम रोज साखर जाते आपल्या तोंडामध्ये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100-200 ग्रॅम साखर जाते, केमिकल जाते आपल्या शरीरामध्ये. कोण 100% निरोगी आहे सांगा बरं? भारतामध्ये 100% निरोगी कोण आहे? तर आरोग्य आपलं खेचलं गेलंय, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे तुळशी पूजनाच्या निमित्ताने, आज एकादशीच्या निमित्ताने, आज आपण खरंच संकल्प करा आरोग्यवान होण्याचा. आणि परत एकदा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे सर्वांचे. धन्यवाद.